नमस्कार मित्रांनो, मी अतुल पटोळे. परत आपण भेटतो आहे. याच्या आधीच्या भेटतो आहे इयत्ता 9वीतील इतिहास आणि राज्यशास्त्र. आणि राज्यशास्त्रातील आपण दुसरं प्रकरण पाहतो आहे. जे पहिलं प्रकरण पहिल्या तासिकेला आपण पाहिलं, जे इतिहासाचं जे आपण आज दुसरं प्रकरण पाहतो आहे ते म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणातील वाटचाल. याची ही आपली दुसरी तासिका. याआधी आपण भारताचं परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करत असताना परराष्ट्र धोरणाचा अर्थ असेल, महत्व असेल, राष्ट्रीय हित असेल याचा सविस्तर अभ्यास केला. एवढंच नाही तर परराष्ट्र धोरणावर जे प्रभाव पाडणारे जे घटक आहे, परिणाम करणारे घटक आहे याचाही सविस्तर अभ्यास या आधीच्या तासिकेला आपण केला. आता या तासिकेला आजच्या तासिकेला आपण अभ्यास करणार आहोत. आता विशेषतः भारताचं परराष्ट्र धोरण. विद्यार्थी मित्रांनो, परराष्ट्र धोरणाचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा आपण परराष्ट्र धोरणाविषयी जे प्राथमिक माहिती जी आहे, परराष्ट्र धोरण म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याचं महत्व, राष्ट्रीय हित असेल, परिणाम करणारे घटक असेल याचा सविस्तर अभ्यास केला. आता जेव्हा आपण भारताचं परराष्ट्र धोरण कसं आहे याचा जेव्हा अभ्यास करू तेव्हा आपल्या असं लक्षात येते की भारत 1947 ला स्वतंत्र होतो आणि तेव्हापासून आपल्याला भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे हे धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली. म्हणजे भारत स्वतंत्र झाला आणि तेव्हापासून भारतानं भारताचं परराष्ट्र धोरण आखण्यास सुरुवात केलेली आपल्याला दिसते. भारतात या संदर्भात भारताचं जे संविधान आहे या संविधानात काही मार्गदर्शक तत्व सुद्धा दिले आहे किंवा भारताचं परराष्ट्र धोरण कसं असेल, काय असेल यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहे याचा अंतर्भाव आपल्याला संविधानामध्ये दिसतो. भारताच्या संविधानातील जे 51 नंबरचं जे कलम आहे त्या कलमानुसार भारताचं परराष्ट्र धोरणाची तत्व कोणती आहे त्याचं मार्गदर्शन ज्याला म्हणू आपण, याचं सविस्तर वर्णन भारताच्या संविधानातील कलम 51 मध्ये आहे. आणि जर आपण याचा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येते आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षता, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षता हे जे महत्वाचे जे चौकट आहे किंवा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षता याचं जतन करण्याचं प्राधान्य भारताच्या संविधानातील कलम 51 मध्ये असलेलं आपल्याला दिसते. आपल्या आंतरराष्ट्रीय ज्या समस्या आहे किंवा ज्या काही आंतरराष्ट्रीय वाद असतील हे भारताने शांततेच्या मार्गाने सोडवावे असं स्पष्ट उल्लेख या कलम 51 मध्ये असलेला आपल्याला दिसतो. आणि भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर जे आपले काही संबंध असतील हे जेव्हा आपण संबंध ठेवतो हे नेहमी कसे असले पाहिजे, मैत्रीपूर्ण असले पाहिजे, आदरपूर्वक असले पाहिजे. एवढंच नाही तर भारताने नेहमी आंतरराष्ट्रीय जे कायदे आहे त्या कायद्याचं सुद्धा पालन केलं पाहिजे, त्याचाही आदर केला पाहिजे. हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसते. आणि भारताचं आतापर्यंतचं जे परराष्ट्र धोरण आहे याच परराष्ट्र चौकटीतून विकसित झालेलं आपल्याला दिसते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता जे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तेच भारताच्या परराष्ट्र धोरणाची आता कोणकोणती उद्दिष्ट आहे त्याचा सविस्तर अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. जे शेजारी देश आहे किंवा जे अन्य देशाशी जे काही आपले मैत्रीपूर्ण संबंध आहे हे जोपासत असताना पहा, म्हणजे जे काही आपले मैत्रीपूर्ण शेजारचे देश असतील किंवा अन्य जे देश आहे यांच्याशी भारताने मैत्रीपूर्वक संबंध ठेवावे हे उद्दिष्ट आहे. पण हे हे संबंध जोपासत असताना देशाच्या संरक्षणाची काळजी घेतली पाहिजे. हेच संबंध जोपासत असताना कुठल्याही प्रकारची बाधा आपल्या संरक्षणाला येऊ नये हे आपल्या भारतीय परराष्ट्र धोरणाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. दुसरं आपल्याला दिसते की भारताच्या एकतेचं आणि एकात्मतेचं रक्षण करणे हे सुद्धा भारताच्या परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर दुसरं असं दिसतंय की दुसऱ्या देशात राहणारे जे काही नागरिक असतील त्यांच्या हिताचं रक्षण करणे, त्यासाठी तेथील असणारे जे दूतावास आहे किंवा जे परराष्ट्र मंत्रालय आहे त्या माध्यमातून काम करणे, त्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडवणे, त्यांच्या हिताचं रक्षण करणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट आहे. एवढंच नाही तर भारताच्या आर्थिक विकासासाठी आर्थिक आणि जे व्यापारी संबंध आहे ते सुद्धा इतर परराष्ट्राशी कसे असावे ते त्या ठिकाणी याच उद्देशाला धरून, म्हणजे आर्थिक विकास किंवा आपले व्यापारी संबंध ठेवूनच आपण आपलं परराष्ट्र धोरण ठरवलं पाहिजे. अशा प्रकारचे उद्दिष्ट आपल्याला या भारताच्या परराष्ट्र धोरणाची असलेली विद्यार्थ्यांना दिसते. त्यानंतर आपल्याला महत्वाचा अभ्यास करायचा आहे तो म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाची सुरुवात.
याचा आढावा आपण घेऊ. मग जर आपण मी तुम्हाला सांगितलं की भारताच्या परराष्ट्र धोरणाची सुरुवात 1927 पासून झाली, पण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा जेव्हा आपण आढावा घेतो तेव्हा आपल्याला या धोरणाचे 2 भाग पडलेले आपल्याला दिसते. म्हणजे पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा. जेव्हा आपण परराष्ट्र धोरणाचे जे 2 भाग आहे त्या 2 भागामध्ये पहिला टप्पा आपल्याला दिसतो तो म्हणजे 1947 पासून म्हणजे स्वातंत्र्यापासून ते 1990 पर्यंत, आणि दुसरा दिसतो 1991 पासून ते आजपर्यंत. मग जे परराष्ट्र धोरण आहे यातील आपण सुरुवातीला जर टप्पा आपण पाहिला तर तुमच्या असं लक्षात येते, सुरुवातीच्या काळात भारताच्या परराष्ट्र धोरणाची जी आखणी केली किंवा परराष्ट्र धोरण ठरवण्यात महत्वाची भूमिका जर कोणी बजावली असेल तर ते होते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ते परराष्ट्र धोरण ठरवलं. पण परराष्ट्र धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवादाला विरोध केला, आणि एवढंच नाही तर आंतरराष्ट्रवादाची जी भूमिका आहे ते घेऊन जागतिक शांतता आणि सुरक्षतेला सुद्धा प्राधान्य दिलं. म्हणजे नुसतं वसाहतवादालाच विरोध केला असं नाही, तर जागतिक जी शांतता आहे किंवा जे जागतिक सुरक्षता आहे याला सुद्धा प्राधान्य पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिलं. त्यामुळे त्या काळातील भारताचे जे परराष्ट्र धोरण होते त्यासाठी 3 बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत, म्हणजे ज्याचा प्रभाव भारताच्या परराष्ट्र धोरणावर पडला. त्यातलं पहिलं ज्याला आपण शांतता म्हणू, म्हणजे सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडीचं आकलन कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय, म्हणजे कोणत्याही सत्तेला न प्रभावित होता स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न केला गेला, आणि भारताने नेहमी जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठीच प्रयत्न केले. म्हणून असं म्हटलं जाते की शांतता हे भारताचं नेहमी परराष्ट्र धोरणाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. दुसरं दिसते ते म्हणजे पाकिस्तान आणि चीन, हे जे 2 आपले जे शेजारी आहे यांच्याकडून असणारे जे धोके आहे हेही विचारात परराष्ट्र धोरण ठरवताना घेण्यात आलेले आपल्याला दिसतात. त्यानंतर तिसरं स्वावलंबाचा आग्रह, म्हणजे त्यावर असणारा जो काही परराष्ट्र धोरणाचा भर आहे हेही तत्कालीन परराष्ट्र धोरणाचं काय असलेलं दिसते आपल्याला वैशिष्ट्य. म्हणजे स्वावलंबी जर आपण झालो तर मग त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर होतो, आपला परराष्ट्र धोरणावर होतो. म्हणून ह्या 3 ज्या बाबी आहे परराष्ट्र धोरणावर प्रभाव करणाऱ्या ह्या महत्वाच्या 3 बाबी असलेल्या आपल्याला दिसते. जर आपण एक जर विचार केला सुरुवातीच्या काळात जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येते की भारतानं जेव्हा आपलं सुरुवातीच्या काळातलं परराष्ट्र धोरण ठरवलं तेव्हा आशिया खंडातील जे देश आहे त्यांच्या बरोबर आपले संबंध सुधारण्याचा प्रयत्न भारताने केला. एवढंच नाही तर या आशियाई देशांशी सहकार्य करून आपला आर्थिक विकास साधायचा आणि आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचा सुद्धा प्रयत्न याच काळात भारताने केला. मग त्यावेळेस ही जी प्रादेशिक किंवा क्षेत्रीय विकासाची जी संकल्पना आहे हे नुसतं आशिया खंडापुरतीच नाही तर आफ्रिका खंडापर्यंत सुद्धा नेण्याचं काम भारताने केलं. परंतु आफ्रिका खंडातील काही देश हे अमेरिकेच्या गटात होते, काही देश रशियाच्या गटात असलेले आपल्याला दिसते. म्हणजे शीतयुद्ध काळात अशाही काही घटना होत्या. त्यामुळे त्याच काळात जे देश असे होते की या दोन्ही संघटनेत नव्हते त्यांनी मात्र भारताच्या जो अलिप्ततावादाचा पुरस्कार भारताच्या परराष्ट्र धोरणाने केला होता किंवा भारताने जो केलेला होता त्याला काय केलेला होता, त्याला या देशांनी सहकार्य केलं. या देशांनी सुद्धा या अलिप्ततावादाचाच पुरस्कार त्या काळात केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे भारताचं जे स्वातंत्र्य आणि अलिप्ततावादी जे आहे हे मूलभूत तत्व भारताच्या परराष्ट्र धोरणाचं असलेलं आपल्याला दिसते. याच काळात भारताचे जे शेजारी राष्ट्र होते पाकिस्तान असेल चीन असेल यांचं भारताशी युद्ध झालं, भारत आणि यांच्यात संघर्ष झालेला आपल्याला दिसतो. 1947 आणि 1965 मध्ये काश्मीर प्रश्नावरून भारतासोबत युद्ध झालं पाकिस्तानचं. तर 1971 मध्ये बांगलादेशाच्या मुद्द्यावरून भारताशी 3रं युद्ध पाकिस्तानचं झालेलं आपल्याला दिसते. एवढंच नाही 1970च्या दशकात तुमच्या लक्षात असं येईल की 1970च्या दशकात भारताच्या परराष्ट्र धोरणात एक प्रकारचं स्थैर्य आलेलं होतं. त्या काळात एक स्थिरता परराष्ट्र धोरणाची आलेली आपल्याला दिसते. त्यामुळे दक्षिण आशियाई जे देश आहे त्यांच्यामध्ये भारत एक प्रबळ देश म्हणून पुढे आला, उदयास आलेला होता. त्याच दरम्यान 1974 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारतानं पोखरण या ठिकाणी पहिली अणुचाचणीचा प्रयोग केला किंवा अणुचाचणी घेण्यात आली. त्यामुळे अणुसंशोधन क्षेत्रात सुद्धा आपली क्षमता भारतानं सिद्ध केली. आणि याच्याही पुढे जाऊन 1980 पासून
काही बदल मात्र सुरुवातीच्या काळात झालेले आपल्याला दिसते. 1980च्या दशकात आपल्याला बदल झालेले दिसतात. म्हणजे काय झालं की त्याचे दक्षिण आशियाई देश जे आहे यांच्यामध्ये एकमेकांना सहकार्य करण्याची भावना वाढली आणि यातूनच सार्क संघटनेचा जन्म झाला आणि ही सार्क संघटना स्थापन करण्यात आली. सोबतच चीन बरोबर असणारे जे काही संबंध आहे ते सुद्धा भारताने संवादाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर सुरक्षेच्या क्षेत्रात भारताला अमेरिकेने सहकार्य करायला सुरुवात केली. त्यासाठी काही देवाणघेवाणीचे सुद्धा कार्यक्रम सुरू घेण्यात आलेले आपल्याला दिसतात की त्या देवाणघेवाणीतून अमेरिकेनं भारताला काय दिलं तर सुरक्षेच्या क्षेत्रात भारताला सहकार्य केलेलं आपल्याला दिसते. हा झाला सुरुवातीचा टप्पा. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला परराष्ट्र धोरणाचे 2 टप्पे अभ्यासायचे आहेत. त्यातला जो पहिला टप्पा आहे तो म्हणजे 1947 ते 1990 पर्यंतचा. शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने अलिप्ततावादी धोरण स्वीकारलं होतं. म्हणजे भारतानं शीतयुद्धाच्या दरम्यान भारत अमेरिकेच्या गटात सहभागी झाला नाही तर रशियाच्याही गटात सहभागी झालेलं नव्हतं. मग भारतानं तेव्हा आपण अलिप्त राहण्याचं धोरण त्यांनी स्वीकारलं. त्यामुळे साहजिकच भारताचं प्रत्येक देशाशी मैत्रीपूर्ण संबंध होते. मैत्रीपूर्ण संबंध त्यांनी ठेवले आणि त्याचा उपयोग भारताने विकासासाठी करून घेतलेला आपल्याला दिसतो. आणि जरी शीतयुद्ध चालू असेल, जरीही जग 2 गटात जरी विभागला गेलं असेल तरीही मात्र त्या काळात भारताला विशेष सहकार्य सर्व देशांनी दिलेलं आपल्याला दिसते. म्हणजे भारताच्या विकासासाठी या दोन्ही महासत्तांनी भारताला सहकार्य केलं. कारण भारत कुठल्याही गटात सहभागी झालेलं नव्हतं. त्यांनी अलिप्ततावादाचं धोरण स्वीकारलं होतं. त्यामुळे साहजिकच जगातील सर्व देशांनी भारताला आर्थिक मदत केलेली आपल्याला दिसते. दुसरा आपल्याला दिसते महत्वाचा या काळातला टप्पा म्हणजे संरक्षण क्षेत्रावर भर देण्यात आला. म्हणजे आपले जे संरक्षण क्षेत्र आहे ते बळकट करण्याचा प्रयत्न केला गेला. हे धोरण या काळात राबवलं गेलेलं आपल्याला दिसते. त्यासाठी तंत्रज्ञान असेल किंवा जे तंत्रज्ञान पाहिजे होतं, विज्ञान पाहिजे होतं, ते तंत्रज्ञान विज्ञान आयात करण्याची वेळ जेव्हा भारतावर आली तेव्हा भारताला जगातील सोव्हिएत युनियन असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल यासारख्या देशांनी हे तंत्रज्ञान दिलं, सहकार्य केलं. संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी या देशांनी भारताला फार मोठी मदत केली. दुसरं आपलं दिसतं की याच काळात मात्र हे जरी होत असेल तरी याच काळात महत्वाचे बदल हे झाले की आपले जे शेजारी राष्ट्र आहे या शेजारी राष्ट्राशी आपले संघर्ष सुद्धा झालेले आपल्याला दिसतात. पाकिस्तानशी संघर्ष झाला, त्यातून बांगलादेशची निर्मिती झाली, चीनशीही संघर्ष झाला आणि 1974 मध्ये भारतानं जेव्हा अणुचाचणी घेतली तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की आण्विक संशोधनाच्या क्षेत्रात सुद्धा भारतानं आपली काय केली होती, सिद्धता केली होती. हे भारताच्या पहिला जो टप्पा आहे परराष्ट्र धोरणाचा त्यात आपल्याला या गोष्टीत भारतानं विकास केलेला दिसतो किंवा या आधारावर भारताचं परराष्ट्र धोरण ठरलेलं आपल्याला दिसते. त्यानंतर पहिल्या टप्प्यानंतर तुम्हाला तुमच्या असं लक्षात येईल की दुसरा टप्पा जो होता तो 1991 पासून ते आजपर्यंत. आणि या दुसऱ्या टप्प्यात मात्र फार अमूलाग्र बदल भारताच्या परराष्ट्र धोरणात झाले. या काळात व्यापक आणि गतिशील भारताचं परराष्ट्र धोरण असलेलं आपल्याला दिसते. कारण शीतयुद्ध संपलं होतं आणि या काळात राजकीय असेल किंवा लष्करी जे संबंध आहे हे संबंध सुधारण्याचा प्रयत्न या काळात केला गेला. जे परराष्ट्र धोरण होतं त्या परराष्ट्र धोरण होतं तेच बदललं. परराष्ट्र धोरणामध्ये अर्थकारण असेल, व्यापार असेल, शिक्षण असेल, तंत्रज्ञान असेल या नवीन गोष्टींचा सहभाग या नवीन परराष्ट्र धोरणात झालेला आपल्याला दिसतो. एवढंच नाही तर 1991 नंतर भारताने जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेवर जे सरकारी जे नियंत्रण होतं ते कमी केलं. याचा अर्थ असा होतो की भारताने 1991 नंतर मुक्त व्यापार धोरण ज्याला म्हणतो आपण त्याचा स्वीकार केला. त्यामुळे साहजिकच इतर देशाशी भारताचा व्यापार वाढला, इतर देशाशी भारताचं आर्थिक सहकार्य वाढलं, आर्थिक फायदा भारताला व्हायला लागला आणि याचा परिणाम कशावर झाला तर भारताच्या आर्थिक विकास दरावर झाला. भारताचा आर्थिक विकास दर सुधारला, तो वाढवण्याचा प्रयत्न या काळात 1991 नंतरच्या काळात केला गेलेला आपल्याला दिसतो. मग तुमच्या असं लक्षात येईल की 1990 नंतरचं जे दशक आहे त्या दशकामध्ये जे आग्नेय आशियाई देश जे होते जसं की दक्षिण आशिया
याच्या आधी आपण पाहिलं की पहिल्या टप्प्यात दक्षिण आशियाई जे देश होते यांच्याशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न भारताने केला, पण या दुसऱ्या टप्प्यामध्ये जे आग्नेय आशियाई देश जे होते यामध्ये जसं तुम्हाला दिसतंय की सिंगापूर असेल, थायलंड असेल, व्हिएतनाम असेल, हे यासारखे जे राष्ट्र होते या राष्ट्राशी आर्थिक संबंध अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला गेला. एवढंच नाही तर इस्रायल असेल, जपान असेल, चीन असेल किंवा युरोपीय संघ असेल याच्याशी सुद्धा भारताने आर्थिक देवाणघेवाण वाढवलेली आपल्याला दिसते. एवढंच नाही, जे आंतरराष्ट्रीय किंवा प्रादेशिक पातळीवरील जे अनेक ज्या आर्थिक संघटना होत्या या संघटनेमध्ये भारतानं सहभाग नोंदवला. उदाहरण द्यायचं झाल्यास G20 संघटना असेल किंवा ब्रिक्स नावाची जी संघटना आहे या ज्या आर्थिक संघटना होत्या त्यामध्ये भारताचा काय वाढलेला दिसतो, आपल्याला सहभाग वाढलेला आपल्याला दिसतो. एवढंच नाही तर विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेसोबत असणारे जे आपल्या संबंध होते हे अधिक दृढ झालेले आपल्याला दिसतात. परस्परांवरील विश्वास वाढलेला आपल्याला दिसतो आणि त्यामुळे साहजिकच आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचं महत्व वाढताना आपल्याला दिसते. एवढंच नाही तर भारताचं आण्विक धोरण जे होतं ते सुद्धा प्रभावी होतं. म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरणाचा आण्विक धोरण हे सुद्धा एक महत्वाचा घटक होता. भारतानं सुद्धा अणुशक्तीचा अर्थ आणि तिचा उपयोग याचा अभ्यास जरी तुम्ही इतिहासात केला असेल, भूगोलात केला असेल, रसायनशास्त्रात तुम्ही केलेला आहे. अणुशक्तीचं महत्व लक्षात घेऊन भारताने स्वातंत्र्यानंतर आपला आण्विक धोरण सुद्धा प्रभावीपणे राबवलेला आपल्याला दिसते. त्यासाठी अणुऊर्जा आयोगाची सुद्धा स्थापना केली. त्यात आपल्याला दिसते की अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली, ज्याचे अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा असलेले आपल्याला दिसते. त्या औष्णिक धोरणात अणुऊर्जा ज्याला म्हणू आपण ऊर्जेची निर्मिती करणं हा त्यामागचा जरी उद्देश असला तरी मात्र लष्करी क्षमता सिद्ध करणे हेही त्याचं एक उद्दिष्ट होतं. त्यानुसार 1974 पासून पोखरण येथे आपली पहिली अणुचाचणी घेतली आणि त्यानंतर 1998 मध्ये जेव्हा अटल बिहारी पंतप्रधान भारताचे होते त्यावेळेस दुसरी अणुचाचणी आपण घेतली आणि अण्वस्त्रधारी भारत झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल विद्यार्थ्यांनो की दुसरी जेव्हा अणुचाचणी जेव्हा आपण घेतली तेव्हा नुसतं अणुचाचणी म्हणजे अण्वस्त्रधारीच आपण झालो असं नाही, तर ही अण्वस्त्रे वाहून नेणारे जे क्षेपणास्त्र आहे याचाही विकास भारताने केला आणि साहजिकच त्यामुळे भारताचं वायुदल म्हणा किंवा जे नौदल म्हणा हे सक्षम झालेलं आपल्याला दिसते. म्हणजे अशा प्रकारे भारत हा अण्वस्त्रधारी राष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेला आपल्याला दिसते. असं जरी असेल तरी मात्र भारत एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून आपली भूमिका पार पाडत आहे किंवा त्या पद्धतीची स्वीकारलेली आहे. निशस्त्रीकरणाचा प्रयत्न भारताने सातत्याने केलेला आपल्याला दिसतो. त्याला पाठिंबा दिला. जागतिक शांतता ज्याला म्हणू आपण याला पाठिंबा दिला. कारण भारताला माहित होतं की जगात जर का शांतता आणि सुरक्षता जर टिकवायची असेल तर त्यासाठी आपली भूमिका महत्वाची आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जागतिक स्तरावर भारताचं महत्व फार आहे. हे याचसाठी की भारतानं आपलं परराष्ट्र धोरण जेव्हा आखलं तेव्हा परराष्ट्र धोरणामध्ये स्पष्ट भूमिका घेतली. जागतिक शांतता आणि सुरक्षितता याला अत्यंत महत्व भारताने दिलं. त्याचमुळे भारताचा दबदबा ज्याला म्हणू आपण किंवा भारताचं महत्व हे आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेलं आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, परराष्ट्र धोरणाचा अशा प्रकारे सविस्तर आढावा आपण या प्रकरणात घेतलेला आहे आणि यानंतरचं जे पुढील प्रकरण आहे या पुढील प्रकरणामध्ये भारताची जी सुरक्षा व्यवस्था आहे त्याचा सविस्तर अभ्यास आपण पुढच्या प्रकरणात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी इथं आपली रजा घेतो. तत्पूर्वी माझी परत आपणास एक विनंती आहे की जर का तुम्ही माझं अजूनही युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल. नुसतं सबस्क्राईबच करू नका, तर हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जाईल, त्यांना याचा उपयोग होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी आपली इथे रजा घेतो. धन्यवाद.